संगमनेर तालुक्यातील खाणगाव येथील जिल्हा परिषदेची गुंजाळमाळा येथील शाळा डिजिटल करण्यात आली आहे। यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे, महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा उषा गुंजाळ यांच्या हस्ते या वेबसाईट शाळेचे उद्घाटन करण्यात आले। मुख्याध्यापक सुरेश भारती यांनी प्रकाशित केलेल्या संस्कार माला या द्वितीय आवृत्तीच्या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। तर काही महिलांनी हळदी कुंकवाचा आणि परिसरातील उच्च शिक्षित मुलांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। ही शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने मोठा हातभार लागलाय। पालकांनी शाळा खोल्यांचे बांधकाम हे आपल्या स्वखर्चाने आणि श्रमदानातून पूर्ण केले। ही टेकडीवरची वसती शाळा डिजिटल करण्यासाठी पालकांनीच 1000 रुपये प्रमाणे पैसे उभे केले आणि शाळेची स्वतःची वेबसाईट सुरू केली। शासनाची कुठलीही मदत या शाळेला मिळाली नसताना देखील तालुक्यात ही शाळा नावारूपास येते। या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सदस्य रोहिणी गुंजाळ, जिल्हा परिषद सदस्य निर्मला गुंजाळ, माजी उपसभापती मधुकर गुंजाळ, गट शिक्षणाधिकारी वसंतराव जोंधळे, जगदीश पिंपळे, महाराष्ट्राच्या अभ्यासगत निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष मुक्ता शिंदे, खांडगावचे सरपंच सैला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद खांडेकर यांनी करून प्रास्ताविकातून शाळेबद्दल अधिक माहिती दिली। मुख्याध्यापक सुरेश भारती यांनी शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली। 15 रुपये रोज आमच्याकडे गोळा व्हायचे आणि त्या 15 रुपयामध्ये कुणी शिजवायला तयार नव्हतं, म्हणून पालकांनी प्रति पालक 300 रुपये अशा प्रकारे 9000 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली होती। त्यानंतर 5000 रुपये किमतीचे थोर समाजसेवकांचे फोटो शाळेला मिळालेले आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी सराचं खोदकाम पालकांनी स्वतः श्रमदानामधून या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर जगदीशजी पिंगळे सर यांनी 5000 रुपये पर्यंत किमतीपर्यंतच्या 2 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आपल्याला दिलेल्या आहेत। त्यानंतर भारत ढगे यांनी 5 फायबरचे आणि आपली शाळेला वीज असावी यासाठी वीज जोडणीसाठी एका खांबाची गरज होती, तर पालकांनी 20000 रुपये देऊन त्या वीज जोडणीची पण व्यवस्था केलेली आहे। गट शिक्षणाधिकारी वसंतराव जोंधळे यांनी शाळेसाठी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिलं। या ठिकाणी खरोखर आभार व्यक्त केलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञानाची सुविधा, स्वतःची वेबसाईट, त्यानंतर डिजिटल स्कूल आणि शिक्षकांनी तयार केलेलं संस्कार गीताचे एक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तक, त्याचं प्रकाशन, असे जे कार्यक्रम आयोजित केले आणि विशेषतः या ग्रामीण भागातल्या, जसं आता भारतीने सांगितलं की ही शाळा गुंजाळमाळा नावाने ओळखली जात नाही, वस्तीवरची टेकडीवरची शाळा, पण याला चांगलं नावारूप आणण्यासाठी येथील सर्व पालकांनी भरीव मदत केली गेल्या 5 वर्षात शाळा स्थापन झाल्यापासून। त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संगमनेर तालुक्यात डिजिटल शाळांची संख्या वाढतीये, ही आनंदाची बाब असून इतरही शाळांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे असं मनोगत या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केलं। किती सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे। आजूबाजूला जर बघितलं तर डोंगरांची सुंदर रांग आहे, अगदी नारळाची सुंदर झाडं आहेत, बोराचं तर मोठं बेटच इथं आहे। मुलांना मनसोक्त बोरं खाता येत असतील बदल्या सुट्टीमध्ये, आणि ज्याला मुक्त शिक्षण म्हणतात, जे आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी 1 लाख रुपये फी देऊन मुक्त शिक्षण मिळतं। मुक्त म्हणजे काय? मोकळा श्वास घ्यायचा। इथं तर किती मोकळा श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या, आकाशाकडे बघा। जिथं आकाश बघायला मिळत नाही मोठ्या शहरांमध्ये, इथं खूप आकाश बघायला मिळतं। यावेळी या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ, शाळकरी मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मूव्हीज एन न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।